नमस्कार मंडळी, किनारा वृद्धाश्रमाच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। मंडळी, आपल्या वृद्धाश्रमामध्ये आजी आजोबा आजारी असतात किंवा त्यांना बरेच प्रॉब्लेम्स होत असतात, तर आम्हाला कायम मेडिकलची गरज लागत असते। आणि अशा वेळेस आमच्या जवळच असलेलं जे मायमर हॉस्पिटल आहे, तर तिथे आम्ही येत असतो आणि आम्हाला तिथे अतिशय मोठं सहकार्य होत असतं। तर आज मी आपल्याला एका व्यक्तिमत्वाची ओळख करून देणार आहे, डॉक्टर दर्पण महेश गौरी सर। आणि यांनी आमच्यासाठी जे केले, आपल्या किनाऱ्यासाठी जे केलं आहे ते खूप मोठं आहे। कारण जेव्हा जेव्हा आम्ही अडचणीत असतो किंवा आम्हाला इमर्जन्सीची गरज असते, तेव्हा तेव्हा आम्हाला डॉक्टर दर्पण महेश गौरी सर उभे असतात। आणि अक्षरशः समजा ते इथे नसले तरीसुद्धा ते आम्हाला अगदी प्रत्येक गोष्ट आमची व्यवस्थितरित्या पुढे सुकर कशी होईल याची अगदी स्वतः काळजी घेत असतात। आज मंडळी, मला खूप आनंद होतोय, आम्ही एक अतिशय मोठं गिफ्ट घ्यायला इथे आलेलो आहोत, जे आम्हाला परमेश्वराने दिलेलं आहे। आणि ते कोणतं गिफ्ट आहे हे आपण आता समक्षच पाहूयात। काय तू झालं बाळ, काय झालं त्याला? दे ना माझ्याकडे। आम्हाला हे खूप मोठं गिफ्ट मिळालेलं आहे आणि हे केवळ सर्व श्रेय जातं हे मायमर हॉस्पिटलला। कारण या बाळाचं वजन फक्त 1 किलो 100 ग्रॅम होतं। आम्हाला डॉक्टरांनी त्याची गॅरंटी दिली नव्हती, तर त्याचं वजन 1 किलो किती 500 ग्रॅम झालं ना अश्विनी। आणि आता ते दूध प्यायला लागले छोटं बाळ। तर मी खरंच शब्दामध्ये माझा आनंद व्यक्त नाही करू शकत। आणि त्यासाठी जे केलेलं या बाळासाठी ते म्हणजे काय आत्ता भावना आहे मनामध्ये हे मी नाही व्यक्त करू शकत। पण माझं बाळ हे फक्त अश्विनीचं बाळ नाही आहे, आमच्या अख्ख्या किनाऱ्याचं बाळ आहे। आणि आता आम्ही सगळेजण या बाळाचे आईवडील आहोत आणि अश्विनी आता कायमची आमचीच आहे। आमचं बाळसुद्धा आमच्याकडे छान राहील। आम्ही खूप एक्सायटेड होतो ह्या बाळाला घेऊन जाण्यासाठी। आज सकाळपासून जवळजवळ 1 महिना झाला हे बाळ पेटीमध्ये ठेवलं, NICUमध्ये ठेवलं होतं। आणि खूप ह्या नर्सिंग स्टाफने इथल्या मायमर हॉस्पिटलच्या काळजी घेतली त्याची। आणि आज हे एवढं मोठं गिफ्ट आम्हाला मिळालं आहे। अश्विनी बघ, असं असतं आपण कोणासाठी काही केलं ना तर परमेश्वर आपल्यासाठी धावून येत असतो। आज इथे बाळाला घेण्यासाठी खास अगदी या वॉर्डमध्ये डॉक्टर दर्पण महेश गौरी इथले सुपरिटेंडेंट आहेत, ते स्वतः इथे आलेत हॉस्पिटलमध्ये। आणि या बाळाला आमच्या स्वाधीन त्यांनी केलं आहे सर। आणि आज तुम्हाला किती आशीर्वाद मिळालेले आहेत त्या आईचे हे मी नाही सांगू शकत सर तुम्हाला शब्दात। तुमचा कंप्लीट स्टाफ, इथल्या स्टाफने अश्विनीला आमच्या रोज जेवण दिलं। या बाळासाठी जे जे काही लागत होतं ते सर्व इथला स्टाफ प्रोव्हाइड करत होता। आणि खूप आम्हाला यांनी मोठं सहकार्य केलं आहे। एवढं छोटं बाळ हातात घ्यायला सुद्धा भीती वाटते, कारण एवढं नाजूक पहिल्यांदाच घेतलं। तर सर्वांना खूप मनापासून धन्यवाद। आमच्या किनाऱ्याला हा एक छोटा नातू मिळालेला आहे आणि आता हे किनाऱ्याचं आमचं छोटंसं एक अंकुर आहे, जे आमच्याकडे आता मोठं होणार आहे। अश्विनीला आणत होतो तेव्हा आम्हाला अशी भीती होती की गाडीतच बाळाचा जन्म होतोय का काय। मायमर हॉस्पिटलच्या डॉक्टर करुणा म्हणून आहेत, त्यांनी या बाळासाठी खूप एफर्ट्स घेतलेले आहेत। आणि मॅडम त्यांना खूप खूप थँक्स सांगा सिस्टर, तुम्ही करुणा मॅडमला, आम्ही उद्या येऊन भेटूच त्यांना। आणि तुमच्या सर्वांच्या मेहनतीमुळे आणि सगळ्यांच्या आशीर्वाद आणि शुभेच्छांमुळे आज हे बाळ आपल्या घरी येतं आहे, त्याच्या स्वतःच्या हक्काच्या घरी येतं आहे। हे पण आमचं बाळ
MR हॉस्पिटलमध्येच आम्ही 1 महिन्यापूर्वी आलो. इतकं टेन्शनमध्ये होतो आणि आज आम्ही इतक्या आनंदात आहोत की शब्दात मी आनंद व्यक्त नाही करू शकत. छोटंसं बाळ आमच्याकडे जेव्हा त्याला आपण घेतो कडेवरती तर खूप वेगळं फिलिंग असतं. ये का आराला पडगी इकडं. आरव कोण आले बघ. आमच्या छोट्याशा चिमुकल्याचं किनारा परिवारात खूप खूप स्वागत. आता आपण अश्विनीला विचारूयात तिच्या काय भावना आहेत, तिला कसं वाटतंय आता बाळ आपल्या किनाऱ्यामध्ये आलंय तर. अश्विनी तुला कसं वाटतंय सांग. छान वाटते मला इथं आल्यावर. बाळाची गॅरंटी दिली नव्हती, वाचून आले तुमच्यामुळे, तुमच्या आशीर्वादाने सगळ्यांनी. तू जेव्हा रस्त्यावरती होतीस अश्विनी तेव्हा रोडवरती तू गरोदर होतीस आणि तुझ्या बरोबर आरो. मी तर तेव्हा लोकांना एक केक बिस्किट पुडा मागून अर्धा त्यांना अर्धा मी असे दिवस काढलेत. मी 7 दिवस 15 दिवस काढले. 7 दिवस काढलेत मी तसं. 15 दिवस लोकांना एक बिस्किट पुडा माग. कोणच मदत करत नव्हतं, कोणच देत नव्हतं. रस्त्यावरती का आग पडत होती ते पोट. तसं झोपलेलो आम्ही दोघं. माझं पोरगं मी आल्यावर लई छान झाले, चांगला झालाय तो. माझी आठवण मी काढत नाही पण सुद्धा तर इथं आल्यापासून. हो ना, खूप हालात दिवस काढलेत अश्विनीने. तिचं बाळ आज आपल्याकडे आलंय. तर 1 किलो 100 ग्रॅमचं होतं आणि त्याला NICU मध्ये ठेवलं आणि तिथल्या सगळ्या मायमरच्या हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सगळ्यांनी स्टाफने खूप मदत केली. त्याच्यामुळे आज आपल्याकडे हे छोटं बाळ किनाऱ्यामध्ये येऊ शकलं. आम्ही खूप उत्सुक होतो बाळाचं स्वागत करण्यासाठी. आज असं वाटतंय की घर भरलंय आपलं. रस्त्यावर डिलिव्हरी झाली असती तर काय झालं असतं, वाचले नसते मी. बाळ 8व्या महिन्यातच झालंय अश्विनीचं आणि खरंच आम्हाला खूप चिंता होती की कसं होईल आता त्याचं. पण परमेश्वर पाठीशी असतो. सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत, सगळ्यांचे आशीर्वाद आहेत आणि आज ते लेकरू आम्हाला मिळालं. तिला आम्ही जेव्हा पिकअप केलं होतं तळेगाववरून तेव्हा तिची फार वाईट अवस्था होती. तिची मनस्थिती पण व्यवस्थित नव्हती त्यावेळेस आणि तिच्यासोबत आरव पण होता. 2.5 वर्षाचा तिचा आरव आहे जो आता आपल्याकडे आहे. आरवसुद्धा अश्विनी दवाखान्यामध्ये असेपर्यंत अजिबात आई आई करून रडला नाही, त्याने त्रास दिला नाही आणि सगळ्यांमध्ये तो अगदी छान ॲडजस्ट होऊन गेला. त्याच्यामुळे अश्विनीला तिच्या बाळाकडे लक्ष पण देता आलं. आणि मंडळी, आपल्या वृद्धाश्रमामध्ये 100 आजी आजोबा असल्यामुळे आम्हाला प्रत्येक वेळेस जाणं शक्य नव्हतं हॉस्पिटलमध्ये. पण अश्विनी इतकी समजूतदार आहे की तिने सांगितलं की मॅडम तुम्ही काळजी करू नका, मी बाळाकडे लक्ष देते. डिलेवरी झाली फक्त 4-5 दिवस आम्ही केअरटेकर तिथे ठेवली होती, पण त्याच्यानंतर अश्विनीने स्वतः तिच्या बाळाकडे लक्ष दिले.